शरीराने दिव्यांग असल्यामुळे उत्पन्नाचे काही साधन नव्हते। सर्व काही आई वडिलांवर अवलंबून होते। पण उमेद अभियानाच्या सहकार्यातून निर्माण झालेला उमेद दिव्यांग गटातून स्वतःचा व्यवसाय उभारून आजीविका करणारे श्री सुरेश बंडू लोखंडे यांच्या व्यवसायाबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत। आई वडिलांच्या जीवावर सगळं अवलंबून होतं, जबाबदारी त्यांच्यावरच होती। पहिली ते 7वी आम्ही जिल्हा परिषद शाळेमध्ये झाले। 8वी ते 9वी हा शिक्षण आम्हाला संभाजी ब्रिगेड मामदापूर इथं पूर्ण झाले। तिथून पुन्हा 2016च्या मध्ये गावामध्ये गट बचत गट तयार करणाऱ्या वर्धिनी आल्या, तेव्हा आम्हाला त्याची संधी आम्हाला भेटन अशी आम्ही आशा केली। 2019ला आमचा गट स्थापन झाला। तिथून आमचे संघर्ष चालू झाला। त्याच्या आधी आमच्याकडे रोजगाराची कोणतीही संधी उपलब्ध नव्हती, कारण की आम्हाला चालता फिरता येत नव्हते। उमेद अभियानात आल्यानंतर त्यांना कर्ज उपलब्धीतून व्यवसायाची संधी मिळाली आणि तिथून पुढे आम्ही इथं गटाचे व्यवसाय करण्यासाठी पहिल्यांदा आम्ही दुकानाचे कर्ज घेऊन लातूरीतून माल भरून व्यवसाय चालू केला। त्याचे आम्हाला प्रतिसाद चांगला भेटला गावकऱ्याकडून की मित्रमंडळाकडून ज्येष्ठ नागरिकाकडून। व्यवसाय पुढे नेला। आज उमेदच्या माध्यमातून निर्माण केलेल्या व्यवसायातून ते स्वतः सोबतच घरच्या पण आर्थिक गरजा भागवतात। कातड्याचे, चांबड्याचे, लेडीज जेंट्स बूट फुटवेअर आणि सँडलची विक्री करतो। आणि कंपनीचे आम्हाला बूट चप्पल फुटवेअर आहेत आमच्याकडे। आसपासचे खेड्यातले मामदापूर, पाटोदा, अंजनपूर, देवळा सगळं की बाबा अंबाजोगाईला न जाता दिव्यांगांनी दुकान टाकले म्हणून दिव्यांगाच्या बूट चप्पल नेण्यासाठी त्याला 2 पैसे बी भेटते म्हणून त्याचा विचार करून ती इथूनच बूट चप्पल घेऊन जाते। गटामध्ये त्यांनी गटातले कामं करून शिनी कर्ज मिळवून शिनी थोडं आमचं दुकान टाकलं आणि त्यानं 5 रुपयाचं थोडं कमी तो थोडा त्यानं आधार दिला आम्हाला। आज विविध प्रकारचे चप्पल, सँडल्स ते विक्री करतात। पहिले आम्हाला आई वडिलांच्या ह्याच्यावरच अवलंबून राहावं लागत होतं, पण आता आम्हाला उद्योजक, दुकानदार असे म्हणतात की पहिले आपल्याला आपण ही हाय म्हणून आम्हाला त्रास करायचे, तेव्हा आजची ओळख आम्हाला उद्योजक, दुकानदार म्हणून आहे अशी आहे।